सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. छान वाटतंय काही चेहरे पाहून पुन्हा. आणि आता आपण 12व्या अध्यायामध्ये आहोत आणि मागचा गोष्पर ओके. अध्याय 12वा भक्ती योग आणि अध्याय 12वा श्लोक 1 ते 7 ओव्या 1 ते 96. या 12व्या अध्यायात उपासना कांडाची माहिती असल्यामुळे ज्ञानदेवांची टीका भक्तिमार्गी लोकात अत्यंत प्रिय झाली आहे. या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानदेव आपल्या गुरूंना आईच्या प्रेमळ रूपकाने नमन करतात. ते म्हणतात, आई जशी मुलाला मांडीवर घेऊन वाढविते तसे गुरु आपल्या शिष्यास साधनात मदत करून वेगवेगळे अनुभव आणून देतात. समाधीपर्यंत कशी वाढ करतात ते माऊलींनी अष्टांग योगाचे वर्णन करून सांगितले आहे. गुरु माऊली भक्तांना ब्रह्ममीय आहे आणि स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची हौस कशी पुरविते ते सांगतात. हे सामान्य भक्तांना कळणे फार कठीण आहे, माझ्यासारख्या तरी. परंतु त्यांच्या गुरूंच्या बद्दलची निष्ठा आणि प्रेम हे यातून ओतप्रोत भरलेली दिसून येते. तसेच त्यांना आपल्या ग्रंथात नवरसांचा उत्कर्ष व्हावा, साहित्य अलंकार यांची रेलचेल असावी असेही वाटते. आपल्या ग्रंथात काय नसावे हे पण ते आपल्या गुरूंना सांगतात. नास्तिकपणाच्या दऱ्या वितंडवादरूपी आडवाटा नाहीशा कर, कुतर्करूपी दुष्ट जनावरे हाकून दे. ते म्हणतात, श्रीकृष्ण गुणांचे वर्णन करण्यास मला समर्थ कर. या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर आणि जगात फक्त ब्रह्मसुखाचेच देणे घेणे होऊ दे. त्यांच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांना समाधान वाटले. तर त्यांनी गीतार्थ सांगण्यास प्रारंभ केला. श्लोक 1. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्त राहून जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त म्हणजे निर्गुण अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, यापैकी उत्तम योगी कोण? मग अर्जुन खुलासा करताना म्हणतो, अर्जुनाने विश्वरूप पाहिल्यामुळे तो भयभीत झाला आहे. त्याच वेळी व्यक्त आणि अव्यक्त
या रूपाने परमात्माच आहे हेही त्याला माहीत आहे. म्हणजे भक्ती आणि योग हे दोन मार्ग आहेत. अर्जुन म्हणतो, जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस वालभर बाजूला काढलेल्या सोन्यालाही असतो. तसे जे भक्त तुझ्या प्राप्ती करता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेसच व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला वाहिले आहेत, असे भक्त आपल्या अंतःकरणात तुला दृढ धारण करून तुझी उपासना करतात. आणि जी वस्तू ओंकारा पलीकडे आहे, वैखरीच्या नावाच्या वाचेस ती दुर्बोध आहे, जी वस्तू दाखविता येण्याजोगी नाही, या दोन पैकी कोणा एकाने योग जाणला ते सांग बरे. भगवंत संतुष्ट होऊन म्हणतात, अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. प्रश्न 2. श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होऊन अतिशय श्रद्धेने जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते, त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते. ते तसेच जे रात्रदिवस इंद्रियासहित माझ्या स्वरूपी दृढ अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात, त्यांनाच मी श्रेष्ठ योगी मानतो. आता श्लोक 3 ते 5 त्याच्यात सगळं निर्गुण ब्रह्माची उपासना आहे. तथापि जे अक्षर अव्यक्त सर्वव्यापी अशा वस्तूंची उपासना करतात, इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समबुद्धीने ठेवणारे, सर्वांच्या हितात रत असणारे माझ्यापर्यंत येतात. अष्टांग योगाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. उलट जास्त त्रास मात्र त्यांच्या पदरात पडतो. श्रीकृष्ण म्हणतात, अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे, म्हणजे निर्गुण उपासक, त्यांना अधिक क्लेश पडतो, कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. भगवान म्हणतात, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही, ते इंद्रियांना गोचर होईल काय? या निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत रिद्धी सिद्धी वाटेत आडव्या पडतात, कामक्रोधांचे उपद्रव उद्भवतात, निराकाराबरोबर शरीर लढवावे लागते, म्हणजे इंद्रियांचा निरोध करणे म्हणजेच विषयांचे प्रशस्त भोगणे असते. भगवंत म्हणतात, हा निर्गुण योग म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करणे, सती जाणे आहे. या योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे. माऊलींनी बऱ्याच उपमा दिल्या आहेत. त्या म्हणतात, कढत विष पिवेल काय, किंवा डोंगर गिळताना मुख फाटणार नाही काय? म्हणून भगवान सांगतात, माझ्या भक्तीला लाभलेले पुरुष माझ्याशिवाय दुसरीकडे नसते, जे माझे निरंतर ध्यान करतात. याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह विकलेले असतात. तेच त्यांचं मी सर्वच करतो असं ते सांगतात. म्हणजे आता श्लोक 6 आणि 7 इथे सगुण भक्तीचं सांगितलेलं आहे. भगवान पुढे म्हणतात, हे पार्थ, जे सर्व कर्मे मला अर्पण करून अनन्य भक्ती योगाने माझे ध्यान करीत उपासना करतात, किंवा केलेल्या कर्मांची ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात, त्यांच्या मनाच्या प्रवृत्ती माझ्या शिवाय दुसरीकडे नसते. जे माझे निरंतर ध्यान करतात, त्याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह ते मला विकलेले असतात. त्यांचं मी काय करीत नाही, मी सर्वच करतो. माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी श्लोक 7 माझ्या स्वरूप सगुणाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे, अशा त्या भक्तांचा अल्पकाळात मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. माऊली प्रश्नार्थक रूपाने म्हणतात, कोणीही माझा भक्त झाला त्याला संसाराची काळजी कशाला? राजाच्या कुटुंबाला भीक मागण्याचे कारण पडेल का?
म्हणजे त्यांची ओवी फार चांगली आहेत. एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता, कोरांना मागे. हे भक्त माझे कुटुंब माझे आहे असे मी समजतो. त्यांचे कोणतेही म्हणजे पडलेले काम करण्यास मला कमीपणा वाटत नाही. संसार सागराच्या खवळण्याने कोणाला भ्रम उत्पन्न होणार नाही. म्हणून अर्जुना, सगुण रूप त्या धारण करणाऱ्या मी माझ्या भक्तांच्या गावाला धावत आलो. माझी हजारो नावे आणि कोणी या नावात संसार सागर तयार केले आणि मी त्याचं नावाडी झालो. म्हणून माझा भक्त एकही चिंता करीत नाही, कारण मी त्यांचा उद्धार करण्यास नेहमी समर्थ आहे. तेव्हा शेवटी ते सांगतोय, कृष्ण सांगतोय, म्हणून भक्तश्रेष्ठ अर्जुना, ही हा माझा भक्ती मार्ग आचरण करावा. हे नक्की, किंवा हा चांगला आहे, तू फक्त लक्षात ठेव. छान. सगळं कव्हर केलं. हो. मला एक नवीन लोक जे आहेत या कॉलमध्ये, अर्थात मी किंवा मानवी किंवा सॉरी माधवी किंवा ज्योत्स्ना सोडून किंवा रवी सोडून, मला म्हणायचं की तुम्हाला आतापर्यंत आपले 12 म्हणजे आता हा 12वा अध्याय पण होईल, त्याच्यामधलं तुम्हाला काय आवडलं? एखादी ओवी, मागच्या वेळी जसं माधवीने तिची आवडणारी ओवी सांगितली होती, तसं काय तुमच्या मनात एकदम बसलं आहे या 12 अध्यायात होतील? तर त्याच्यातलं तुम्हाला जे काही आवडलं असेल, एक ओवी म्हटली तरी चालेल. आणि म्हणजे त्या अनुषंगाने काय, म्हणजे कुठे ती ओवी आली आहे आणि त्याचा काय संबंध आहे, तुम्हाला कसं आवडलं, असं मला तुम्ही पुढच्या वेळी सांगा, किंवा त्याच्या पुढच्या वेळी आपण बोलू शकतो. म्हणजे 12वा अध्याय संपला की आपण असं सगळ्यांना सांगायला सांगू की तुम्हाला काय आवडलं आतापर्यंत. एखादा विचार आवडला, एखादी ओवी आवडली. मला ओवी जास्त आवडेल, कारण की ज्ञानेश्वरांची स्वतःची असते. तर तसं आम्हाला सांगा की तुम्हाला काय आवडलं. खरं संपूर्णच आवडण्यासारखं आहे, पण त्याच्यातलं आपल्याला काय आवडलं, का अपील झालं ते, असं तुम्ही सांगा. असं म्हणजे मला वाटतं सगळ्यांनी सांगावं. आणि आय एम शुअर प्रत्येकाला एक ओवी तरी नक्कीच आवडली असेल आतापर्यंत. तर तसं आपण एक बघूया करून. आधी मी काय करायचे की सगळ्यांना आठवतं माधवी, आपण प्रत्येकाला सांगायचं की एक 15 मिनिटं, सॉरी 5 मिनिटं बोलायचं, असं आपण सगळ्यांना सांगत होतो. आता मी ते खूप कमी केलंय. आता मी म्हणते फक्त एक ओवी किंवा एक विचार सांगा तुम्हाला आतापर्यंत जे काय आवडलं ते. आणि थोडं जास्त सांगितलं तरी चालेल, पण ते तुमचे शब्द असायला पाहिजे, तेवढं तुम्ही प्रयत्न करा. आणि आता काय की आज मी स्क्रीन शेअर करणार आहे, त्याच्यामुळे मग मागच्या वेळी काय झालं की मला जे काय कॉमेंट्स करायच्या होत्या, माझी वही उघडता येत नव्हती, माझी फाईल, त्याच्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही. पण आज मी पुढचे जे आहेत 7, आपण 8 ते जवळजवळ 13 पर्यंत आज जाणार आहे. तर त्याच्यात खूप छान विचार आहेत, तर त्याचं मी असं एक गोषवारासारखा केलाय. तर ते तुम्हाला आधी सांगते की आपण काय आता पुढच्या 8 पासून 13व्या श्लोकापर्यंत आपण काय शिकणार आहे. तर त्याच्यामध्ये भगवान म्हणतात की आधी मन आणि बुद्धी स्थिर कर, आणि ते स्थिर याच्यावरती आणखीन पुढचा 15वा आपण श्लोक आहे, तेव्हा आपण ते पुन्हा बघूच. पण आज मला बघता येणार नाही नंतर, म्हणून हे सांगते की त्यांनी आधी म्हटलं की तुझं मन आणि बुद्धी हे दोन्ही स्थिर कर, आणि माझ्याशी ब्रह्मरूप हो. ज्ञानी व्यक्ती त्या मार्गाने जातात, आणि आपले जे साधक असतात ते दुसऱ्या मार्गाने जातात. आणि ते म्हणतात की हे तुला जमलं नाही, ज्ञानी व्हायला जमलं नाही, तर अभ्यास कर. अभ्यास कर म्हणजे काय की जे काही आपल्या इथे आहे ते तू एकाग्र चित्ताने ते सगळं ऐक किंवा कर, आणि एकाग्रता सगळ्यात महत्वाची, असं त्यांनी दुसरं सांगितलं. तिसरं त्यांनी सांगितलं की चित्त जर का माझ्या ठिकाणी स्थिर करणं शक्य नसेल, तर नेहमी माझा विचार तू मन आणि बुद्धीमध्ये ठेव. म्हणजे मग त्यालाच अभ्यास म्हणतात, की मनामध्ये ते जे असेल तेच तुमच्या बुद्धीमध्ये असेल, किंवा बुद्धीमध्ये जे आहे तेच तुम्ही मनात आणलं की त्याला अभ्यास म्हणतात. तर तसा तू अभ्यास कर, आणि तेही तुला जमलं नाही. म्हणजे भगवान इतकं मस्त सांगतात ते की तू आधी ज्ञानी व्हायचा प्रयत्न कर,
ते नाही जमलं तर चित्त एकाग्र कर. ते नाही जमलं तर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव आणि अभ्यास कर. आणि तेही नाही जमलं तर स्वतःच स्वकर्म करीत राहा. आपण स्वकर्माबद्दल दुसऱ्या अध्यायापासून बोललेलो आहोत. तर ते स्वकर्म तू करत राहा. आणि कर्मकांड किंवा निष्काम कर्म कर्मकांड जे आहे त्याच्यातलं जे कर्म आहे ते आपल्याला निष्कामपणे करायचं आहे. आणि कर्म फल त्याग ज्याला आपण म्हणतो की आपल्याला जे काय करायचं ते आपल्या देवाच्या भक्तीने करायचं. आणि जे काही आपल्याला फळ मिळेल ते आपल्याला ईश्वराला अर्पण करायचं. त्याला कर्म फल त्याग असं म्हणतात. तर तो कर्म फल त्याग खूप महत्वाचा आहे असं भगवान पुन्हा आपल्याला सांगतात. आता या अध्यायाला गीतेचं सार किंवा वेदाचं सार असं म्हणतात. कारण त्याच्यात कारण असं आहे की वेदामध्ये सांगितलेल्या ज्या काय पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती त्यांनी या छोट्याशा अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि लोकमान्य टिळकांचं मी गीता रहस्य जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी म्हटलंय की गीता हे ज्ञानमूलक भक्ती प्रधान कर्मयोग आहे. कसं त्यांनी सगळं एकत्र केलं बघा. ज्ञानमूलक भक्ती प्रधान कर्मयोग आहे असं टिळकांनी या अध्यायाबद्दल बेसिकली सांगितलेलं आहे. तर मला वाटतं की ते आपल्याला शिकायला पाहिजे की भगवान आपल्याला सगळे मार्ग सांगतात आणि मग त्याच्यातून आपल्याला जो सोयीचा असेल तो आपण घ्यायचा. सगळ्यात सोपा मार्ग मला असं वाटतं की निष्काम कर्म योग म्हणतात ना तो सगळ्यात सोपा आहे की आपण काम करत राहायचं. जे फळ काय मिळेल ते आपण ईश्वर अर्पणला करायचं. हे किती म्हणजे सोपं आहे असं मला वाटतं. पण इतकं सोपं नाही आहे ते. सगळंच फळ परमेश्वराला अर्पण करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला म्हणजे खूप असा दुःखही व्हायला नको आणि खूप आनंदही व्हायला नको. ही खरं म्हणजे अवघड गोष्ट आहे. पण परमेश्वर आपल्याला सगळे मार्ग इथे सांगतात. आणि मला ते या अध्यायाबद्दल मला ते खूप आवडतं. म्हणून मी तुम्हाला आधीच काय शिकणार आहे आपण ते सांगितलं. आता मी तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करते. थोडस मला हे जमत नाही ते शेअर करणं. कधीतरी वरती होतं आणि कधीतरी खालती होतं. पण मी प्रयत्न करणार आहे. ओके, आता आपला हा मंत्र दिसतोय ना सगळ्यांना? हो, बरोबर दिसतंय. ओके, गुड. एवढं तरी बरोबर झालं. नाही दिसलं तर सांगा थोडं कमी जास्त करायला. ओके. आणि हे आज रवी कुलकर्णी बसणार आहेत ना? हेच तुम्हाला हेच दिलंय ना आधी? होय. 8 ते 8, 9, 10. ओके, सुरू करू. हो. मय्येव मन आदतस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन संशयः. माझ्याच ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल. माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. म्हणजे त्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, मद्रूप होशील, यात संशय नाही. अरे अर्जुना, बुद्धीच्या वर न्यायला बुद्धीच्या पाहिजे आहे. थोडं हे करता का वरती काय? करता? आम्हाला पुढचा मजकूर दिसत नाहीये. सॉरी. हा. थँक्स. सुरू करू. ओके. या. हा. अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. वा अर्जुना, या दोघांनी बुद्धी व मन यांनी जर माझ्यामध्ये प्रेमाने बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशील. कारण की मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल का? सांग.
म्हणून पद्राच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो, शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्या बरोबर निघतात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जातील तिकडे त्यांच्या बरोबर अहंकार येतो. म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी ही दोन्ही ठेव. एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. अर्जुना, हे जे मी बोललो यात काही अन्यथा नाही, असे मी आपली शपथ वाहून तुला सांगतो. अगा मानस हे एक, माझा स्वरूपी वृत्तिक, करुणी घाली निष्ठंक निष्ठंक. बुद्धी निश्चयेसी. इये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी, रिंगाली तरी पावसी माते तुगा. जे मन बुद्धी इही घर केले माझा ठाई तरी सांगे मग काही, मी तू ऐसे उरे. म्हणून दिवा पालवे सर्वेची तेज मालवे, का रविबिंबासवे प्रकाशू जाय. उचलले या प्राणासरीसे, इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धिपाशी अहंकारू ये. म्हणून माझा स्वरूपी मन बुद्धी इये निक्षेपी, येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी. यया बोला काही अनारिसे नाही, आपली आण पाही वाहतू असे गा. श्लोक 9. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्, अभ्यासयोगेन ततो मामिच्छासु धनंजय. अथवा माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्यास समर्थ नसलास तर हे धनंजया, चित्तैकाग्रतेचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. अथवा जर मन बुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती सकल वासना रहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस, तर अर्जुना असे कर की या 8 प्रहरामध्ये नेमके निमिषभर चित्त मला देत जा. मग जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहेल, तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला तसाच असता नद्यांचे पाणी कमी होऊन जाते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसा जसा प्रवेश होईल तसे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होते आणि अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना, हे तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. अरे, अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. अभ्यासाचे सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावर पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरिता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझा हाती अचुंबित न शकसी देवो. तरी गा ऐसे करी या 8 पहारा माझारी,
मोटके निमिषभरी दे तू जाय. मग जे जे का निमिख देखले माझे सुख, ते तुळे अरोचक विषयी घेईल. जैसा शरत कालू रिगे, आणि सरिता ओहटू लागे. तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचौनी. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतुनी निघता, चित्त मज माझी रिंगता, हळूहळू पांडुसुता मीची होईल. अगा अभ्यास योगू म्हणजे, तो हा एकू जाणिजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे, एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्रम तोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझा ठाई अभ्यासे मिळ. श्लोक 10. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. वाप्यस. अभ्यास योगाला देखील असमर्थ असलास तर सर्वस्वी माझ्याकरिता कर्मे करणारा हो. माझ्याकरिता सुद्धा कर्मे केलीस तरी तू सिद्धी मिळवशील. अथवा असा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगांना कमी करू नकोस व आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर, व जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागायस मोकळी दिली आहे. परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस. कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे. कर्मात काही न्यून अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती किंवा संतोष उरू देऊ नकोस. आणि तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक, म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव. अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आड मार्ग आहे. याची वाटाघाट रथ जेव्हा तरी करतो काय. म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर ते निमूटपणे माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्जुना, अशा माझ्या रूपाच्या अनुसंधानाने शरीर त्यागानंतर तू सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. मला हे बघायचं. ओके. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझा अंगी,
तरी आहासी जयाभंगी भंगीम तैसेची अस. इंद्रिये न कोडी भोगते न तोडी अभिमानू न संडीम स्वजातीचा कुळधर्मू चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये तो मी करीतू आहे ऐसे न म्हण. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळते सजेणे परमात्मेनी. उणया पुरेयांचे काही उरो नेदी आपुला ठाई स्वजातीची करुनी घेई जीवित हे. माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले हो आवेगा. एरवी तरी सुभटा उजुका आव्हाटा रथु काही खटपटा करीतू असे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती इथे ओजी नेघेमती अखंड चित्तवृत्ती आठवी माते. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे निवांतची अर्पिजे माझा ठाई. ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझिया येसी. धर पुढचं म्हणायचंय की पुढे कोण आहे? म्यूट वर आहेस तू. इथे शोभाताईंचं नाव आहे. शोभाताईंना वाचता येते का? नाहीतर दुसरं कोणीतरी मदत करेल. संस्कृत वाचायचं आहे का? मी वाचू का? हो, त्यांना हा आपण चालेल ना? सांगितलं होता मी, पण त्यांना वाचता येतं की नाही बघूया, कारण त्यांचा फोनवर चालू आहे. अच्छा, ठीक आहे. हा, मला आता काही दिसतच नाहीये निलिमाताई. ओके, मग दुसरं कोणीतरी मदत करू शकतं का? मी वाचू का? हो, चालेल. मला ह्या वाचतायत ना? ओके. कोण वाचतंय? मी म्हणाले होते मी वाचू शकते, पण हा, मी सुषमा. क्रांती, मी पण तयार आहे. ओके, ओके, डिसाइड. सुरू करा, चालेल. कोणाला सांगते? हा, मला सांगतेय का क्रांतीला सांगतेय का माधवीला सांगतेय? क्रांती वाच. ओके, चालेल. चालेल, तुम्ही वाचा. सॉरी, मी म्यूट वर होते. हा, ओके. जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे निवांतची अर्पिजे माझा ठाई. ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझिया येशी. अथेतदप्य शक्योसी कर्तुमद्योगमाश्रिता सर्वकर्म फलत्यागम तथा कुरु यतात्मवान. अथवा मद्योगाचा आश्रय करून हे माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील तू असमर्थ असलास तर नियतचित्त होऊन सर्व कर्म. कुठे वाचतेस? 11वा श्लोक वाचायला होता ना? हो, वाचला तुम्ही. हा, मग आता काय वाचतील? आता खाली गेले ना? ओके, हा, ठीक आहे. अथवा परत वाचते. अथवा मद्योगाचा आश्रय करून हे माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असलास तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलांचा त्याग कर. अथवा हेही कर्म जर तुला मला देववत नसेल, म्हणजे मला अर्पण करवत नसेल, तर अर्जुना आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण कर. बुद्धीच्या मागे व पुढे, कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे जर तुला कठीण वाटत असेल, कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय. व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय. आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचेच आहे.
अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय व आरंभिलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास समर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटी आणि कर्माच्या आरंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर हे देखील राहू दे. माझ्याकरिता क्रांती इथपर्यंतच वाच आणि एवढे याच्या ओव्या वाच. पुढचे 20 ओव्या मी नवीन जी आली आहे ना ओके मृणाल, तिला सांगितलंय वाचायला, म्हणजे ती प्रयत्न करणार आहे म्हणून त्या ओव्या मी कुठे थांबू सांग. हा, मग आता आपण ओव्या वाचूया तिथपर्यंत 125 पर्यंत. हा, दिसतायत ओव्या? तू दुसरीला देतेस ना का मी वाचू? वाच वाच क्रांती. ना तरी वाचू. हो. हा, ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी गा तू भज पांडुकुमारा. बुद्धीचा पाठी पोटी कर्मा आदी का शेवटी. खाली करायला पाहिजे. माते बांधणे किरीटी दुवाड जरी तरी हेही असो सांडी माझा अतिसो परिसंयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजी तू जाय. वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परिमाते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्य. खडकी जैसे वर्षले. थांबते. हा, इथपर्यंतच आपण हो, वाचलं. म्हटलं होतं. तर आता मध्ये हे करायचं नव्हतं, पण ठीक आहे. आता मी पुन्हा मागे जाते आहे 126 पासून मृणालला नाही, प्रयत्न 130 पासून ना. 130 पासून. ओके, 130 पासून मृणाल आहेस तू? हो आहे. आय थिंक मी म्यूट केलेलं होतं. कॅन यू ओके, हिअर मी? वाचा. हा, आता वाचा. अच्छा, 130 पासून वाचायचं ना? हा, 130 पासून. ओके. खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले पीक अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थ मान. अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फलाविषयी तू निष्काम हो. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू दे. म्हणजे जणू काय ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती असू दे. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण या सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे या फलत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्याकरिता पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे, जन्माला येणे संपते. फार काय सांगावे. जन्म मरणाच्या खेपांवर दगड पडतो. मग अर्जुना, अभ्यासाच्या वरील 9व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे पायरीने ज्ञान म्हणजे परमेश्वराचे परोक्ष ध्यान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ज्ञानाच्या भेटीस यावे. त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ज्ञान करावे. मग सर्वच भाव, कायिक, वाचिक, मानसिक भाव ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजे ध्यानात गढून जातात. त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते, म्हणजे होत नाही. कारण कर्मे करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात गढून गेल्यामुळे कर्म करण्यास कुठे गेला हा कर्म करण्यास जाग्यावर कोणीच नसतात.
म्हणूनच कर्मे होत नाहीत. फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा दूर होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती हस्तगत होते. म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरता हाच आत्ता सांगितलेला काय तो कर्म आहे. म्हणून सांप्रत काळी तुला अभ्यासच केला पाहिजे. हम्म. पुढचं वाचू? हो, ओळ्या वाचायच्यात आता आपण जिथे तिथपासून. हा, ओके. ना तरी हेही तुझं 130 30 पर्यंत. पासून. हा, आता दिसतंय. खडकी जैसे वर्षले. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अग आत्मजेंसा विशी जीवू जैसा निरभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निकामू होय. वनीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्य माझी. अर्जुना हा फलत्यागू आवडे किर असलगू, परी योगा माझी योगो धुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे ते ते कर्म न विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. पै अभ्यासाचा पाऊटी ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ज्ञानाचिये. मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके. कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे, त्यागास्तव आगवे शांती सगळी. म्हणून यावया शांती हाची अनुक्रमू सुभद्रापती, अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ. वा, छान छान वाचलंस. वेलकम. चल, आता पुढचं कोण वाचते? 12वं. हो, होय. मी ऍक्च्युली त्यांना 3 वाचायला सांगितलेले होते, 13 आणि 12 आणि 13 पण. तर क्रांती प्लीज 12वं आपण वाचते. क्रांती आहे का? नाहीतर माधवी वाचते का 12वं? हो, वाचते. श्रेयो हि ज्ञानमभ्यासं ज्ञानाध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग अधिक बरा आणि कर्मफलत्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे. मग कर्मफलत्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफलत्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे. अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासोनी ध्यान विशेषी जे. मग कर्मफलत्यागू तो ध्यानापासोनी चांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसी या वाटा इहिंची पेणा सुभटा, शांतीचा माझीवटा ठाकिला जेणे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी. सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा आणि तसाच कृपायुक्त, मी माझेपणा रहित, सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील,
सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा, हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही, किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाही. गायीची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू, असे करणे पाण्याला जसे ठाऊकच नसते, त्याप्रमाणे एकपणाच्या ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणीमात्रांशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो, आणखी मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही, व ज्याला सुखदुःखाची जाणीव नसते, त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे. संतोष कधी करता थोडं संतोष संतोष ज्याच्यामुळे वाढत आहे. तेवढंच आहे ना? ओके. जो सर्व भूतांचा ठाई द्वेषाते नेणेची कही, आप परू नाही चैतन्या जैसा, उत्तमा ते धरीजे अधम तरी अव्हेरीजे, हे काहीच नेणीजे वसुधा जेवी, काय रायाचे देह चाळू रंका परवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, ऐसे नेणेची का करू तोय जैसे, तैसी आघवांची भूतमात्री एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपण पाजो, आणि मी तू हे भाष नेणे माझे काहींची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया, देवींची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आंगी, संतोषा उत्संगी दिधले घर. वाचतोय आपण 14वा सुद्धा. हा. सुषमा, तिथपासून घेते का? 14 पासून जेवढं होईल तितकं घेऊया. थँक्यू. ठीक आहे, मी म्हणू शकते, वाचू शकते. संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रिया. सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणत्याही बाह्य उपचारांशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो, जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो, ज्याच्या अंतःकरणरूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत. जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे, असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो, अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते. अर्जुना, तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त, तो जशी काही स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो. इतकेच नाही तर तो मला जीवा इतका प्रिय आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे. परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा कुठे गेला मंत्र आहे. परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे.
प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट पण बोलावयास लावते. म्हणून आम्ही बायकोची व जीवाची झटकन उपमा देऊ शकलो. नाहीतर हे प्रेम बोलून दाखवता येईल काय? आता अर्जुना, हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते. त्यात आणखी कदाचित संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा आहे काय? म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली, जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नाही, तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे, म्हणून आता मी बोलतोच. आता या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे असे म्हणता क्षणी देव डोलावयास लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतःकरण बसावयास घालतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे. वार्षिये विणे सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. वाहुनी आपुली आण, धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जयाचेनी. जीवू परमात्मा दोन्ही, बैसोनी ऐक्यासनी, जयाचा हृदय भुवनी विराजते. ऐसा योग समृद्धी, होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझा ठाई. आतु बाहेरी योगू, निर्वाळलेयाही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना गातो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू, ऐसा पढिये. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हेही एथ थोडे रूप करणे. तरी पढियंतयाची कहाणी हे भुलीची भारणी, ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा. म्हणो निगा आम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. आता असो हे किरीटी, पै प्रियाची या गोष्टी, दुणा खाव उठी आवडी गा. तयाही वरी विपाये, प्रेमळू संवादिया होये, तिये गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणो निगा पांडुसुता, तूची प्रियू आणि तूची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. तरी आता बोलो, भले या सुखा मीनलो, ऐसे म्हणत खेवी डोलो लागले देवो. मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली. पुढे जायचंय. एक आणखी म्हणू शकतो 15. बर. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः, हर्षामहर्ष भयोद्वैगै मुक्तो यः सच मे प्रिया. ज्याचा लोक कंटाळा करीत नाही, जो लोकांना कंटाळत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यांपासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे. तर ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना शीण होत नाही. फार काय सांगावे अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणीमात्रांना कंटाळत नाही. हे जगच त्याचा देह झाल्यामुळे आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेले आणि त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध ही द्वंद्वे बंद पडली. असा सुखदुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला, म्हटलं कुठे गेला? हं. हा. आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला, तर त्याचा मला मोह असतो. ती आवड काय सांगू, हे राहू दे, तो माझ्याच योगाने जगतो, म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते. जो आत्मानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री तिचा प्रिय पती झाला,
तरी सिंधूचे नि माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्रू जैसा तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि आंगे न शिणे लोकू किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीण ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितो याही वरी भक्तो माझा ठाई तरी तयाचा गा मजमोहो काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदे धाला परिणामो आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभूजो. छान. थांबायचं इथे का पुढं अजून इथे जायचंय? थांबूया आता. ओके, थँक्यू. युअर वेलकम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.